नमस्कार. सर्वप्रथम सगळ्या पत्रकार बंधू भगिनींचे स्वागत. आपण शॉर्ट नोटीसमध्ये सगळे उपस्थित राहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आम्ही गेले 3 दिवस पक्ष कार्यालयातून जेव्हापासून आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजाभाऊ पाटकर यांची नियुक्ती झाली आहे तेव्हापासून या कार्यालयात आमच्या बैठका सुरू आहेत आणि सगळेच आमचे ब्लॉक अध्यक्ष आमच्या सोबत आहेत. कोणी कुठे गेलेला नाही, सगळे सोबत आहेत. जर कोणाला जायचं जरी असेल तर त्यांना आमची विनंती आहे की आपल्याला पक्षाने खूप काही दिलंय, खूप एवढं काही दिलंय की म्हणजे एकट्या माणसाला सगळं काही दिलं. तर आपल्याला जर कुठे जायचंही जर असेल तर कृपया करून पक्षाची बदनामी करून जाऊ नये. काँग्रेस पक्ष हे आपली आई आहे. ज्या आईने आपल्याला लहानाचं मोठं केलं त्याची बदनामी करणे म्हणजे भारतीय संस्कृतीला सूट न होण्यासारखं आहे. आमच्याकडे पक्षश्रेष्ठीच्या आदेशाप्रमाणे जी मीटिंग सुरू आहे त्या मीटिंगमध्ये आम्ही सतत म्हणजे इतक्या लोकांच्या इच्छुक लोक आहेत की आम्ही लढू शकतो. पक्षश्रेष्ठीने सांगितलं आहे की तुम्ही लोकल बॉडीच्या सगळ्या लोकांनी बसून ठरवायचं आहे की आपण महाविकास आघाडीत लढायचं आहे की नाही लढायचं आहे. तर आमची तयारी आहे आघाडीत लढण्याची असं पक्षश्रेष्ठी आम्ही सगळे तिन्ही पक्ष बसून हे ठरवू आणि जास्तीत जास्त काँग्रेस पक्षाचे नगरसेवक कसे निवडून येतील येणाऱ्या निवडणुकीत हे आमचं या विषयाअंतर्गत आपल्या सगळ्यांना बोलवण्यात आलंय. तुम्ही आता म्हणालात की पक्षाची बदनामी करणार, तर स्पेसिफिक तुम्हाला काय म्हणायचंय? कोण पक्षाची बदनामी करून पक्षांतर करण्यासाठी प्रयत्न करतात? म्हणजे जे जात आहेत जे जातील, जर बोलले ताई मी तर जाताना कृपया करून पक्षाची बदनामी करून जाऊ नये अशी आमची विनंती आहे. काही छोटे आणि भोळे कार्यकर्ते घेऊन जे तुम्ही चाललात, एक व्यक्तिविशेष स्वतःच्या स्वार्थासाठी जे भोळे कार्यकर्त्यांचं बळी देण्याचं काम सुरू आहे ते थांबवलं पाहिजे. सचिन पोटे यांनी जेव्हा राजीनामा दिला तेव्हा एक आरोप केलेला की राजाभाऊ हे भाजपमध्ये गेलेले आणि भाजपमधून ते परत आले आणि आयातांना पद दिलं गेलंय आणि त्याच्या विरोधात त्यांनी वरिष्ठांकडे राजीनामे पण पाठवले. आरोप प्रत्यारोप असं ह्याच्यात काही आपल्याला जायचंय तर आपण गुलाबीनी जा, ह्याच्या त्याच्यावर आरोप करून जाण्यात काही अर्थ नाहीये. जाणार तर आपण वाटतंयच ठीक आहे, अजून आपण नाही गेलात तुम्हाला, कारण की माझंच काल फोनवर बोलणं झालं त्यावरनं मला कळतंय की ते जाणारच आहेत. पण जर जायचंच आहे, ज्या पक्षाने आपल्याला इतकं मोठं केलंय त्याची बदनामी करून जाऊ नये अशी आमची विनंती आहे. काही पदाधिकाऱ्यांनी असंही सांगितलंय की काँग्रेसची आता भाजप होते. तेच सांगितलं ना दादा, आत्ताच बोलले मी की जात आहेत फक्त बदनामी करून जायच्या भार्गावर आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वावर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माजी आमदार संजय दत्त गेले 20 वर्ष त्यांनी त्याच नेतृत्वाखाली काम केलंय. हा, सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांनाच फॉलो केलंय. आज जायचंय तर त्यांची बदनामी करून जात आहे एवढंच म्हणेन मी. प्रत्येक कार्यकर्त्याचा बॅनर उचलून पहा तुम्ही, सगळ्यात मोठं फोटो त्याच नेतृत्वाचा आहे ज्याची बदनामी करतायत ते. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांकडे दिलेला पदभार आहे त्यांच्याबद्दल काय सांगाल? नवनिर्वाचित अध्यक्ष आमचे म्हणजे धडाडीने गेले 3 दिवस काम करत आहेत. जी लोक त्या दिवशी आपल्याला बघितलं असेल आपण की राजीनाम्याच्या लिस्टमध्ये होते त्यापैकी काही ब्लॉक अध्यक्ष इथे उपस्थित आहेत. त्यांच्याशी आपण संपर्क साधू शकता की ते नाही, कोणीही पक्ष बदलण्याच्या मार्गावर कोणीही नाहीये. त्यात आमचे फ्रंटलचे अध्यक्ष आहेत. आता ब्लॉक अध्यक्ष राजेश वाघमारे, फ्रंटलचा अध्यक्ष आमचा जगजीत सिंग आहे, संकेत लोकेजी, हा आमचा विधानसभा अध्यक्ष शादाब, जलीलबाई आमचे पदाधिकारी आहेत, आझमबाई आहेत, राजकुमार युवक काँग्रेसचा पदाधिकारी आहे. संकेतचं जर तुम्ही बघितलंच त्या दिवशी त्याच्याकडनं सुद्धा राजीनामा आज आपल्या सोबत आहे. असंच कापडणे आपल्या सोबत आहेत. सगळ्याच फ्रंटलचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत. हा आहेत ना सगळेच. जिल्हाध्यक्षाची पूर्वीचे माजी जिल्हाध्यक्ष त्याची नाराजगी अजून आहे, त्याची दूर झाली नाहीये. काही नाराजगी नाहीये. त्यांनीच सांगितल्याप्रमाणे की आमच्या पूर्ण भारतामध्ये संघटन सर्जनचं जे हे सुरू आहे, प्रत्येक ठिकाणी जे पण पदाधिकारी एका पदावर गेले 5 वर्ष आहेत त्यांनी स्वतःहून राजीनामे द्यायचे आणि त्या ठिकाणी नवीन अध्यक्षाची किंवा नवीन पदाधिकाऱ्याची नियुक्ती होणार आहे. तर त्याप्रमाणे त्यांनी स्वतः
हा राजीनामा आहे, नाराजीनामा नाही. पण त्यांनी त्यांचे सरळ स्वतःचे सांगितलंय statement आहे. की मला त्यांनी सरळ सांगितलं की मला निवडणूक होईपर्यंत असू द्या, आम्ही असं सांगताना देखील आमच्या तातडीने मागवण्यात आले. असं कुठली स्टेटमेंट दिली त्यांनी? तातडीने पक्षश्रेष्ठीला न कळवता त्या दिवशी राजीनामा दिलाय. कारण की एक बैठक झाली होती आमची, त्या बैठकीत आम्ही मोजके काही लोक होतो, तिथे असं ठरलं होतं की त्यांनाच कंटिन्यू इलेक्शनपर्यंत ठेवायचं आहे. पण त्यांनी कुठल्याही पक्षश्रेष्ठीला इंटिमेशन न देता ते राजीनामा दिला. नाराजगी नाहीच आहे ना, ते स्वतः म्हणतायत. ते आमचे नेते आहेत, गेले 11 वर्ष पक्षाला त्यांनी छान पक्षासाठी काम केलंय. फक्त आमची एवढीच विनंती आहे, जर कुठे जायचं असेल तर कुठल्याही प्रकारची पक्षाची बदनामी करून जाऊ नये. आपण हे लक्षात ठेवावं की आपल्याला मोठ्या करण्यात कुठे ना कुठे सगळ्यात मोठा हात हा पक्षाचा हात आहे. म्हणजे आता आम्ही असं म्हणू शकतो का की त्या दिवशी व्यासपीठावर जे लोक होते राजीनामा देण्यासाठी, ते लोक पुन्हा एकदा पक्षात बरोबरच आहेत, हे आता इथे काही लोकांना सोडून मी बोलले नाही, छोटे आणि भोळे कार्यकर्ते जे आहेत ते भाबडले गेलेले आहेत. एक व्यक्ती विशेष आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी काही गरीब कार्यकर्त्यांचा बळी देत आहे. संकेत लोकेजी त्या दिवशी हे पण राजीनामा द्यायला होते, ते उपस्थित आहेत. राजेश वाघमारे ब्लॉक अध्यक्ष, युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे आमच्यासोबत. विवेक आणि याची 2 मिनिटं 1 मिनिटाची. संकेतची घ्या. सचिन कुठे आहे? ते दुसरे ते पण होते ना त्या दिवशी राजीनामा द्यायला. कृपया आपल्या मंडळींना विनंती आहे, पत्रकारांना पुढे येऊन दे. पत्रकारांना, बाकीच्या मंडळींनी, आपल्या मंडळींनी, कार्यकर्त्यांनी बाहेर थोडा वेळ प्लीज. अजून काही पत्रकार बंधूंना भगिनींना काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो. बाकीचे नाराज कधी होतील? लवकरच नाराज परत एकदा सुनील भाऊ मी रिपीट करेन की नाराजीनामा नसून तो राजीनामा होता. अजूनही ते लोक पक्षातच आहेत. आपल्या माहितीसाठी ते कुठेही गेलेले नाहीत. पण जर त्यांची जाण्याची इच्छा असेल तर कृपया करून जाताना त्यांनी पक्षाची बदनामी करू नये. आयुष्य पक्षासाठी घालवलं आणि पक्षच अशा प्रकारे वागणूक देतात असं देखील म्हटलेलं आहे. असं कुठलीच वागणूक, ज्या माणसाच्या हातात पूर्ण पक्ष होता त्याने जर असं स्टेटमेंट दिलं तर आमच्यासारखे कार्यकर्त्यांनी काय करायचं? भाजपना आलेले राजाभाऊ आहेत, त्यांना जिल्हाध्यक्ष दिलेचे जुने आहेत काँग्रेसमध्ये, त्यांना घेतले म्हणून अशी नाराजगी आहे. असे पत्र जे आहे राहुल गांधींना आणि खडसेंना पाठवलेले आहे. हो, भाजपमधनं आले, ठीक आहे. भाजपमधनं आमचे नानाभाऊ पाटोळे सुद्धा आलेले, त्यांना सुद्धा प्रदेशाध्यक्ष केला गेला होता. त्यावेळेस पक्षश्रेष्ठीला ज्या वेळेस जे योग्य वाटतं ते निर्णय घेता आणि आम्ही त्यांचं स्वागत करतो. आम्ही पक्षश्रेष्ठीचा विरोध करण्यामागे आमचं काही कारण नाहीये. आणि त्यापैकी आता किती जण आपल्या परत त्यांची नाराजगी दूर करून आणलेली आहे? निश्चितपणे सर्वप्रथम पहिल्यांदा मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं, जिल्हा अध्यक्ष या नात्याने सगळ्यांचे आपले सहर्ष स्वागत करतो. संघटनेने माझ्यावर जबाबदारी दिली, त्या जबाबदारीचं पालन करण्यासाठी मी ज्या पदाधिकाऱ्यांना फोन केले त्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही काँग्रेस सोडून कुठेच गेलेलो नाही, आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही काँग्रेसमध्ये राहू, अशा प्रकारचं अभिवचन मला आमच्या हे जे काल ते स्टेटमेंटला अध्यक्ष दिलेले ते होते. त्यापैकी आमचे कापडणे आहेत, संकेत लोके आहेत, आता दुसरे 2 आमचे अध्यक्ष येत आहेत, ऑन द वे आहेत. म्हणजे 6 पैकी 4 तर आता इथेशी तुम्हाला समोरच इथेशी दिसत आहेत. आमचे मोना ब्लॉकचे अध्यक्ष राजेश वाघमारे आहेत. ही सर्व मंडळी, आमचे ज्येष्ठ नेते मामा पगारे आहेत, सगळे इथे मंडळी, युवाचे अध्यक्ष आहेत, अनेक फंटलचे अध्यक्ष आहेत, आमच्या SC सेलचे अध्यक्ष आहेत, आमच्या मायनॉरिटी सेलचे अध्यक्ष आहेत, अनेक सेलचे अध्यक्ष इथे आपल्याला युवा वगैरे सर्व समोरच आपल्या समोरच पिक्चर आहे. आणि उलट नवीन विट्टू नवीन म्हणतात ना, त्या टाईमचं कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे. आज आपण बघायला असेल काय प्रवेश काल परवापासून कंटिन्यू प्रवेश चालू आहे. आत्ता देखील प्रवेशासाठी अनेक कार्यकर्ते इथेशी आलेले आहेत की ज्यांना काहीतरी काँग्रेस पक्षाबद्दल चांगलं वाटलंय
म्हणून ते या ठिकाणी काँग्रेस इच्छुक घेऊन ते असेल. आज आपण बघितलं असेल चित्र की सगळी बोंडळी आहे. आम्ही आणि तेच बोलणार, या चिमण्या बाकरांनो तो परत या, आपली संघटना बळकट करायची आम्हाला. आम्ही याच दृष्टीने आम्ही निश्चित माझ्यावर जी संघटनेने जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे मी संघटना वाढवण्यासाठी मी कोणाच्यावर टिप्पणी करणार नाही. मला संघटना वाढवायची आहे, मला कमी नाही करायचं. त्यामुळे थेंबे थेंबे तळासाचे मी अजून संघटना वाढवण्यासाठी निश्चितपणे मी प्रयत्न करणार. येत्या काही महिन्यांवर महापालिका निवडणुका आहेत, काय भूमिका असणार आहे काँग्रेसची या महापालिका? स्ट्रॉंग भूमिका काँग्रेसची असणार. महाविकास आघाडी होईल? महाविकास आघाडी झाली तर आम्हाला आनंदच आहे. आम्ही महाविकास आघाडीसाठी आमचे हात पुढेच आहेत. परंतु जरी महाविकास आघाडी जरी नाही झाली तरी काँग्रेसचे आज इच्छुक उमेदवार जिथे फोन करून जवळजवळ कमीत कमी 100 लोक आज इथेशी आता एक अर्धा तासानंतर 100 उमेदवार इथे काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी भरण्यासाठी इथे फॉर्म वगैरे सगळे आणून माझ्याकडे सगळी तयारी झालेली आहे. जी असेल शेवटी मला संघटना पक्ष महत्त्वाचा आहे. पक्षाच्या हिशोबाने आम्ही राबणार. आघाडीचा धर्म असेल, आघाडी आम्ही करण्यासाठी आम्ही तयार आहोत. आणि जर योगायोगाने काही कुठल्या गोष्टी नाही झाल्या तरी काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या पूर्ण ताकदीनिशी तयार आहोत. महाविकास आघाडीकडून राज ठाकरेंना आघाडीत घेण्यासाठी विरोध होतोय काँग्रेसकडून, तुमची भूमिका काय असणार? संघटनेने एकत्र आले तर तुम्ही युती? आपण बघितलं असेल संघटनेने काही ठिकाणी स्थानिक लेवलला अधिकार दिलेले आहेत. ते स्थानिक लेवलला जे योग्य वाटेल त्यामुळे सर्व पक्ष मिळून एकत्र ज्या गोष्टी होतील, स्थानिक आघाडी स्थानिक विषय. कारण की आज आपण बघितलं असेल महापालिकेची अवस्था, खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे आहे. स्मार्ट सिटीच्या नावाने जिथे गोंधळ आहे, अनेक रस्त्यात किती काय परिस्थिती झालेली आहे. यामुळे आम्ही सर्व अनेक पक्षाचे इतर मंडळी एकत्र येऊन निश्चित हे जे काहीतरी कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये बदल घडवण्यासाठी आम्ही निश्चित एकत्र येण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. सोबत घ्याल तुम्ही? बघूया, इथली स्थानिक परिस्थिती अजून आम्ही चर्चा आत्ताशी सुरुवात करणार आहोत. आत्ताची आमची आता जिल्ह्याची माझ्यावर आत्ता 2 दिवसापूर्वी जबाबदारी दिली. आम्ही काही चर्चा जनतेशी पण विचारणार, जनतेला काय हवं आहे. कारण शेवटी जनता जनार्दन हे आपले आहे आणि जनता जनार्दन जे आपल्याला आशीर्वाद देतील त्या जनता जनाच्या आशीर्वादानेच आपण करणार आहोत. जनतेचा पण आम्ही कौल विचारणार आहोत, आम्ही जनतेमध्ये पण जाणार आहोत. बाबा आम्ही असं केलं तर तुम्हाला काय वाटतं. म्हणजे जनतेने जर आदेश दिला तर आनंद वेल अँड गुड आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.